मी आहे एक सामान्य माणूस आणि जरा सुट्टी मिळाली की मी लगेच बाहेर पडतो. आता तुम्ही विचार कराल की कामाच्या धकाधकीत या सगळ्या अरेंजमेंट्स मी कशा मॅनेज करतो. अहो त्यासाठीच तर आहे डोंबिवली येथील पालवी आउटिंग्स. नो टेन्शन, नो झंझट. पालवी आउटिंग्स. मस्त झाली ट्रिप. आता अजून एक गंमत सांगतो. यावर्षी माझं लग्न होणार आहे आणि मी आधीपासूनच ठरवलं होतं करणार तर डेस्टिनेशन वेडिंग. आणि इथेही माझ्यासोबत आहे. मी त्यांना विचारलं लोकेशन्सचे काय ऑप्शन्स आहेत, तर ते म्हणाले स्काय इज द लिमिट. डेस्टिनेशन वेडिंग ही आतापर्यंत फक्त अप्पर क्लासची की अप्पर मिडल क्लासची मक्तेदारी होती. मिडल क्लासचा कोणी विचारच केला नव्हता, कारण त्यांच्याकडे फार ऑप्शन्स नव्हते. पण मग मी असा विचार केला की आपल्यासाठी पण काही ऑप्शन्स आहेत की जर आपण एखादं चांगलं स्थळ मिडल क्लाससाठी दिलं तर त्यांना नक्की त्याच्यामध्ये आनंद येईल आणि ते त्याच्यात सहभागी होऊ शकतील. आणि अशी आपल्याकडे भरपूर वेगवेगळे स्थळं आहेत. मुंबई असो व मुंबईच्या बाहेर, भारत असो वा भारताच्या बाहेर, तुमची सोय, तुमचं बजेट. पालवी देणार सोल्युशन परफेक्ट. बजेट वेडिंग असो अथवा लॅविश वेडिंग, पालवी आउटिंग्सवर मला पूर्ण विश्वास आहे. आपण जे मागू ते पुरवतील, जे विचार करू ते उभं करतील. डेस्टिनेशन वेडिंग्स विथ पालवी आउटिंग्स. Celebrate your love. Perfect planning, well-planned logistics, special care and arrangements. साहजिकच तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हे सगळं कसं शक्य आहे. उत्तर सरळ आणि सोपं आहे. कमिटमेंट अँड डेडिकेशन. पालवी हे माझ्या लेखीचं नाव आहे. त्याच्यामुळे प्रिन्सिपली असं मी ठरवलेलं आहे की आपल्या कंपनीतून कोणतीही चुकीची किंवा वाईट गोष्ट करायची नाही. पालवी आउटिंग्सनी गेली 21 वर्षामध्ये शाळेंच्या सहली, वन डे पिकनिक्स, ओव्हरनाईट कॅम्प्स, कप बुलबुल या टाईपचे जे वेगवेगळे कॅम्प्स असतात ते आम्ही ऑर्गनाईज केलेले आहेत. त्यांचे टूर्स ऑर्गनाईज केले आहेत. कॉलेजच्या वन डे इंडस्ट्रियल व्हिजिट्स आणि लॉंग टूर्स आम्ही ऑर्गनाईज केलेले आहेत. पालवी आउटिंगच्या स्वतःच्या बसेस आहेत. 27 सीटर AC बस आहे, 54 सीटर, 59 सीटर, 61 सीटर बस आहे, 35 सीटर बस आहे. याच्याशिवाय आम्ही कॉर्पोरेट लेवलला त्यांच्या वन डे पिकनिक्स, ट्रेनिंग, त्याच्यानंतर ते माईस या सगळं आम्ही आयोजित करतो. आई बाबांना सगळा कन्सेप्ट समजावून सांगितला, तुमच्या सर्व्हिसेस बद्दल सांगितलं, तर म्हणतात आमच्या वेळेला पालवी आउटिंग्सनी ही सेवा का नाही सुरू केली.